भागा आपला विचारसागर सुरू आहे आणि विचारसागरामध्ये दुसरा तरंग. आता दुसऱ्या तरंगामध्ये जो अनुबंधातला तिसरा प्रकार आहे प्रयोजन. त्या प्रयोजनाच्या संदर्भात काही पूर्वपक्ष आक्षेप घेतोय. प्रयोजन आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे दुःखाची कायमची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा मोक्ष आहे. आणि हा जो मोक्ष आहे या मोक्षाची प्राप्ती ज्ञानानं होते असा वेदांताचा सिद्धांत आहे. ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने मोक्षाची प्राप्ती होत नाही. लक्षामध्ये म्हणजे प्रयोजनाची प्राप्ती ही कशानं होते? ज्ञानानं होते. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, त्या ज्ञानानं या मोक्षाची प्राप्ती होत असते. अलग लक्षामध्ये. आता पूर्वपक्षी काय म्हणतो? पूर्वपक्ष आला तो म्हणतो या ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे मोक्षाला साधन हे ज्ञान नाही. मग तो काय म्हणतो? तो म्हणतो मोक्षाला साधन कर्म आहे. ज्ञान का बरं नाही? ऐका. तर त्याचं म्हणणं असं आहे की जर हा बंध लक्षामध्ये ज्ञानानं मोक्ष काय मिळतो माहिती आहे का? वेदांताचा सिद्धांत असा आहे, ऐका. ज्ञानानंच मोक्ष का प्राप्त होतो? तर वेदांताचा सिद्धांत असा आहे की आपल्याला जो बंध प्राप्त झालेला आहे, जे आपल्याला बंधन निर्माण झालेलं आहे, हा संसार जो प्राप्त झालेला आहे, जे दुःख आपण भोगतो, याचं मूळ कारण आहे अज्ञान. आणि अज्ञानामुळे सगळा हा संसार भासलेला आहे. मग भासलेल्या पदार्थाची निवृत्ती, अध्यस्त असणाऱ्या पदार्थाची निवृत्ती आणि त्या अध्यस्त पदार्थाला कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती ही कशानं होत असते? अधिष्ठानाच्या ज्ञानानं होत असते. अलग लक्षामध्ये. आणि वेदांताचा सिद्धांत असा आहे की हा सगळा संसार हा भासलेला आहे. कसा आहे? आत्मस्वरूपावर भासलेला आहे. आणि आत्मस्वरूपावर भासलेला असल्यामुळं हा अध्यस्त आहे. सगळा संसार कसा आहे? अहंकार हा सगळा बंध, बंध म्हणजे सगळा संसार हा, हे सर्व अध्यस्त आहे आणि ते आत्मस्वरूपावर भासलेलं आहे. म्हणून त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय याची निवृत्ती होत नाही. जसं दोरीच्या अज्ञानानं भासलेला सर्प, त्या सर्पाची निवृत्ती जशी अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय म्हणजे दोरीच्या ज्ञानाशिवाय होत नाही, तसं या संसाराची निवृत्ती आणि दुःखाची निवृत्ती म्हणजेच मोक्षाची प्राप्ती या आत्मज्ञानाशिवाय होणार नाही. हा आहे वेदांताचा सिद्धांत. आलं लक्षामध्ये? हा काय आहे वेदांताचा सिद्धांत. मग पण आता इथं या सिद्धांतावर आता हा काय म्हणतो पूर्वपक्षी? नाही म्हटले, जर हा बंध अध्यस्त असता, हा संसार भासलेला असता, तर मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याची काय होईल? ज्ञानानं निवृत्ती होईल. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की भासलेल्या सर्पाची ज्ञानानं निवृत्ती होते. तसा हा बंध, हा संसार जर भासलेला असेल तर मग त्याची आत्मज्ञानानं काय होईल? निवृत्ती होईल. पण भानगड अशी आहे, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की हा भासलेला आहे, त्याप्रमाणे हा भासलेला नाही आहे. हा जो संसार आहे, हा संसार भासलेला नाही. हे जगत, हा सगळा बंध, अहंकारादी बंध, हे भासलेलं नाहीये. मग सत्य हे कसं आहे? सत्य भासलेलं नाही. भासलेलं का नाही? हे अध्यस्त का नाही? याचा अध्यास झालेला नाही. का झालेला नाही? त्याचं कारण आहे. काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण असं आहे की अध्यास होण्यासाठी सामुग्री लागते. सामुग्री काय लागते? सामुग्री लागते. सामुग्री असल्याशिवाय अध्यास होत नाही. सामुग्री शब्दाचा अर्थ आहे कारण. कारण जे असतात का नाही, काव्य घडण्यासाठी जे कारण लागत असतात, त्या कारणांना तिथं काय म्हणतात? सामुग्री. जसं आपल्याला श्रीखंड करायचं, श्रीखंड करायचं म्हटल्यावर काय लागतंय?
चक्का, साखर, विलायची, जायफळ, काय लागेल? कसले? हा बघा, तर ही सामग्री पाहिजे का नाही? आणि सामग्री नसेल समज चक्काच नाही, होईल का श्रीखंड? साखरच नाही, होईल का श्रीखंड? म्हणजे ही सामग्री असेल म्हणजे कारण असतील तर पुढचं कार्य होत असते, आणि कारणच नसेल तर सामग्रीच नसेल त्या कार्याची तर कार्य होईल का? होत नाही. तसं अध्यास होण्यासाठी म्हणजे अध्यास घडण्यासाठी, अध्यास निर्माण होण्यासाठी जी सामग्री लागते ती सामग्रीच नाही, उपलब्ध होत नाही. अलग लक्षात. आता अध्यास जर व्हायचा असेल तर जी सामग्री लागते ती सामग्री जर असेल तर अध्यास होईल. जसं श्रीखंड करायचा आहे ती सामग्री असेल श्रीखंडाची तर काय होईल? श्रीखंड होईल तयार. सामग्री नसेल तर मग आता पूर्वपक्षी काय म्हणतो वेदांत्यांना, तुम्ही म्हणता की अध्यास झालाय जगाचा, अहंकाराचा वगैरे काय झालाय? अध्यास झालाय. पण आम्ही म्हणतो अध्यास झाला नाही असं म्हणतो पूर्वपक्षी. का नाही झालेला? अहो पण अध्यास होण्यासाठी काहीतरी कारण सामग्री लागेल का नाही? काय लागेल? कारण सामग्री पाहिजे की नाही? आणि ती कारण सामग्री जर नसेल तर अध्यास होईल का? होत नाही. म्हणजे ऐकायला लक्षात घ्या विषय कसा. आता हा काय म्हणतो माहिती आहे का पूर्वपक्षी? पूर्वपक्षी म्हणतो अध्यासाला कारण सामग्री नाही, आणि कारण सामग्री नसल्यामुळे अध्यास होत नाही. आणि अध्यास झालेला नाही हे सिद्ध झालं की मग आपल्याला प्रतीला येणारं हे जे जगत आहे, हा जो संसार आहे, हा जो बंध आहे, मग तो भासलेला नाही म्हणजे अंदिसते तर मग याचा अर्थ काय व्हायला लागला? हे सत्य हे सिद्ध व्हायला लागलं. म्हणजे त्याला हे सत्य सिद्ध करायचं. काय लक्षात? आणि एकदा सत्य सिद्ध झालं, बघा लक्षात घ्या, एकदा सत्य हा बंध संसार सगळा सिद्ध झाला की मग सत्य सर्पाची जशी दोरीच्या ज्ञानात निवृत्ती होत नाही तसं मग सत्य असणाऱ्या या जगताची, या संसाराची पुन्हा आत्मज्ञान ब्रह्मज्ञानात निवृत्ती होणार नाही. काय लक्षामध्ये? आणि म्हणून पूर्वपक्षाला काय सिद्ध करायचे की हा संसार हा बंध सगळा कसा आहे? सत्य हे सिद्ध करायचं. हे मिथ्या नाही, भासलेला नाही हे सिद्ध करायचे. कुणाला? पूर्वपक्षाला सिद्ध करायचं की हा संसार भासलेला नाही हे सिद्ध करायचे. आणि हे सिद्ध करण्यासाठी तो काय म्हणतो की हा भासलेला नाही, हा अध्यास नाही संसार. का नाही? कारण अध्यासासाठी जी सामग्री लागते ती सामग्रीच नाही. ती काय नाही? सामग्रीच उपलब्ध नाही. म्हणजे अध्यासासाठी काय सामग्री लागते? जसं श्रीखंडासाठी लागतो, चक्का लागतो, साखर लागते, आहे का नाही? तसं अध्यास होण्यासाठी काय सामग्री लागते? मग तो पूर्वपक्षी काय म्हणतो, अध्यासासाठी सामग्री जी लागते त्यातली पहिली सामग्री आहे सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार. काय लागतो? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार एक. दुसरा अजून प्रमाता दोष. प्रमाता दोष फक्त पाठ करून ठेवा, एवढं पुढे एक 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 येणारच आहे पुढं सगळं. पण हे नावं तर ध्यानात ठेवा. अध्यासासाठी जी सामग्री लागते त्याच्यातली पहिली सामग्री कोणती आहे? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार एक. दुसरा अजून प्रमाता दोष, अजून प्रमाण दोष, अजून प्रमेय दोष, अशी ही सामग्री पाहिजे. कशासाठी? अध्यास होण्यासाठी. आता हे नेमकं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे काय? प्रमाता दोष म्हणजे काय? प्रमाण दोष म्हणजे काय? प्रमेय दोष म्हणजे काय? एका एका सर्व गोष्टीचा आपल्याला काय करायचं आता विचार करायचा. हे पूर्वपक्ष सांगतोय सगळं, पूर्वपक्षाचं म्हणणं आहे सगळं. अध्यास घडण्यासाठी ही सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतो, प्रमाता दोष लागतो, प्रमाण दोष लागतो आणि प्रमेय दोष लागतो. ही एवढी सामग्री जर असेल तर काय होईल? अध्यास होईल. आणि याच्यात एकही सामग्री जर नसेल तर अध्यास होणार नाही, असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. आणि आता पूर्वपक्ष सिद्ध काय करतो माहिती आहे का?
अध्यास घडण्यासाठी ही सामग्री लागते आणि याच्यातली कोणतीच सामग्री उपलब्ध नाही. कसं काय अध्यास होतो? म्हणजे समजा श्रीखंड करायचा आहे, चक्का आहे आणि साखर नसेल तरी श्रीखंड होत नाही. साखर आहे आणि चक्का नाही तरी श्रीखंड होत नाही. आणि चक्का नाही साखर बी नाही म्हणल्यावर होईल का? त्यातलं एक बी नाही म्हणले, एक जरी नसलं तरी होत नाही, दोन्ही नसेल तर होईल का? होत नाही. मग तसं आता हा काय म्हणतो पूर्वपक्षी, याच्यातली कोणतीच सामग्री नाही हो. अध्यासाला जी जी सामग्री लागती, तुमच्या अध्यासासाठी कोणतीच सामग्री नाही. आणि मग कसं काय अध्यास होईल? मग अध्यास झालेला नाही, मग दिसतंय तर जगत, मग एक सत्य असं तुम्ही. मग आता त्याला सिद्ध करायचंय की हे अध्यास झालेला नाही. त्याच्यासाठी पूर्वपक्षी म्हणतोय की अध्यासासाठी सामग्री लागते की सामग्री नाही. त्यातली पहिली सामग्री आहे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. एवढं आता लागलं लक्षात. आता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण असतो. कसा कारण असतो ते स्पष्टीकरण असेल. ऐका नाही, आपल्याला दोरीवर सर्पाचा भास होतो, अध्यास होतो का नाही? त्याही वेळेला सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तरच दोरीवर सर्पाचा अध्यास होतो, अन्यथा अध्यास होत नाही. कसं ते बघा. ज्या माणसाने सर्प कधी बघितलेलाच नाही, सर्प ज्याला माहीतच नाही, अशा पुरुषाला दोरीवर सर्पाचा अध्यास होतो का? ज्यांनी सर्प पाहिलेला आहे पूर्वी कुठंतरी, अनेक वेळेला सर्प पाहिला म्हणा किंवा एखाद्या वेळेला तरी पाहिलेला आहे, अशा पुरुषाला दोरीवर सर्पाचा अध्यास होतो. ज्यांनी सर्प पाहिलेला आहे त्याला काय होतो? आता पाहिला आहे त्याला का होतो दोरीवर सर्पाचा अध्यास? त्याचं कारण सांगतो. ज्या वेळेला मनुष्य एखादी वस्तू पाहतो, कुठलीही वस्तू, साप असेल, एखादी बाहुली असेल, कोणती वस्तू असो, ती वस्तू पाहिली. पाहणं म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान होणं. पाहिल्यानं ज्ञान होतं त्या वस्तूचं ज्ञान होतं. आणि वस्तूचं ज्ञान झालं की त्या ज्ञानाच्या द्वारा त्या वस्तूच्या ज्ञानाचे संस्कार चित्तात होत असतात. काय होत असतात चित्तात? त्याचे संस्कार होत असतात. समजताय तुम्ही काय म्हणतोय ते? हा. आणि ते संस्कार चित्तात जर असले तर त्या संस्काराने युक्त असलेल्या पुरुषाला नंतर कुठंतरी त्या वस्तूचा भ्रम होत असतो. म्हणजे सांगतो उदाहरण, ज्या व्यक्तीनं कुठंतरी पूर्वी साप पाहिलेला आहे, पाहिल्यानंतर त्या सापाचं ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाचे संस्कार त्याच्या चित्तात आहेत का नाही? म्हणजे सर्प ज्ञानाचे संस्कार त्याच्या चित्तात असतात की नाही? आता साप जर तुम्ही पाहिला सगळे साप, पण साप जर आता तुम्हाला समोर डोळ्याला दिसत नसला, पण पूर्वी पाहिलेला जो साप आहे त्याचं सूक्ष्म ज्ञान चित्तात असते की नाही? असते की नाही? सूक्ष्म रूपानं ज्ञान असते की नाही? ते पाहिलेला पाठवतो की नाही? पाठवतो. म्हणजे ते जे सूक्ष्म ज्ञान असतं चित्तात, अंतःकरणात, त्याला म्हणतात संस्कार. ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था असते चित्तातली त्याला काय म्हणत असतात? संस्कार म्हणत असतात. आणि असे संस्कार ज्याच्या चित्तात असतात त्याच पुरुषाला नंतर कुठंतरी सापाचा भ्रम होतो, दोरीवर वगैरे असेल. लक्षामध्ये, ज्या पुरुषाने पूर्वी कुठं साप पाहिलेला नाही अशा पुरुषाला दोरीवर सापाचा अध्यास होतो का? नाही. म्हणजे ज्यांनी पाहिलेला आहे त्यालाच होतो, ज्यांनी पाहिलेला नाही त्याला होतो का? होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ज्याच्या चित्तामध्ये सापाच्या ज्ञानाचा संस्कार आहे, म्हणजे सत्य सर्प ज्याने कुठंतरी बघितला, ऐका, सत्य सर्प ज्याने कुठंतरी पाहिलेला आहे, म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचे संस्कार ज्याच्या चित्तामध्ये आहेत त्याच पुरुषाला दोरीवर सर्पाचा काय होतो? अध्यास होतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नाही,
म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नाही, त्या पुरुषाला दोरीवर सर्पाचा अभ्यास होत नाही. आलं लक्षामध्ये? कळलं? म्हणजे अभ्यास घडण्यासाठी काय लागतो? सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार लागतो. म्हणजे सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अभ्यासाला कारण आहे, सिद्ध झालं की नाही? अजून एक उदाहरण बघा. म्हणजे वेदांतामध्ये 3 उदाहरणं प्रामुख्याने जास्त येत असतात. 4थं येत नाही, 5वं येत नाही, आलं तर एखाद्या वेळेला येत असते 4थं 5वं. पण 3 उदाहरणं कायम असतात वेदांतामध्ये. हे प्रत्येक शास्त्राची उदाहरणं ठरलेली. वेदांत शास्त्र म्हटलं रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणु पुरुष, हे उदाहरणं ठरलेले असतात. आणि सांख्यशास्त्रात गेलो की सांख्यशास्त्रात गेल्याच्या नंतर दुधाचं दही होतं. दुधाचा दह्याचा दृष्टांत असतो, त्याचा ठरलेला दृष्टांत असतो. सोन्याचे अलंकार, दुधाचं दही, हे त्याचं ठरलेले दृष्टांत असतात. कोणाचे? सांख्यशास्त्र. आणि न्यायशास्त्रात गेलो, तंतूपासून पट होतो. म्हणजे पटाचं कारण पण तंतू आहे का नाही? मातीपासून घट होतो. घट पट हे सगळं कोणाचं उदाहरण असतात? ते न्यायशास्त्र. एखादे उदाहरण असे ठरलेले असतात. तसं आता वेदांत शास्त्रामध्ये उदाहरणं हे ठरलेले असतात. कोणते? रज्जू सर्प, शुक्ती रजत आणि स्थाणु पुरुष. अलग लक्षात. शुक्ती रजत माहिती आहे तुम्हाला? शुक्ती शब्दाचा अर्थ आहे शिंप. शिंप माहिती आहे तुम्हाला? आता तुम्ही शिंप पण माहिती आहे. समुद्रामध्ये ती शिंप असते, त्याच्यामध्ये स्वाती नक्षत्रातलं पाणी गेलं, त्याच्यात मोती तयार होतात. मोती ज्याच्यात तयार होत असतो, असे 2 असतात त्याला असे, आणि मग ती अशी फुटली की त्यात मोत निघतो बाजूला, आणि मग अशी ती अर्धी जी शिंप असते ती आतून चमकत असते. वरून अशी काळी काळी असते आणि आतून पांढरी मात्र असते, चमकत असते. अशी पांढरी शुभ्र असते, आतून चमकते अशी रत्नासारखी. आणि ती जर अशी वाळवंटात पडलेली असेल, अशी उतानी, ती काळी बाजू त्याची खाली असेल आणि अशी चमकणारी बाजू जर वर असेल, आणि एखादा मनुष्य असा रस्त्याने चालला आणि दुपारच्या वेळेला ते ऊन पडलेलं असेल, चमकतो. रत्न वाटतं तिथं. काय रत्न? तुम्हाला चांदी असं वाटतं. चांदी चमकते ना, चांदी पांढरी असते, ती पांढरच असतं. त्याला वाटतं ही चांदी आहे. चांदीला संस्कृतमध्ये रजत म्हणतात, आणि त्या शिंपीला संस्कृतमध्ये काय म्हणतात? शुक्ती म्हणतात. शुक्ती. शुक्ती शब्दाचा अर्थ आहे की शिंप. शिंप माहिती नाही? अजून नाही लक्षात आलं का? शिंपीला काय म्हणतात? शुक्ती. आणि चांदीला काय म्हणतात? रजत. म्हणजे शिंपीवर चांदीचा भ्रम. शिंपीवर कशाचा भ्रम होतो? चांदीचा भ्रम. म्हणजे शुक्तीवर कशाचा भ्रम होतो? रजताचा भ्रम. अलग लक्षात. समजलं ना? कशाचा भ्रम होतो? पण आता मी तुम्हाला विचारतो प्रश्न, त्या शुक्तीवर रजताचा जो भ्रम होतो तो कोणाला होतो? ज्यांनी पूर्वी कुठंतरी सत्य रजत पाहिलेला आहे, सत्य रजताच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे, त्याला त्या शुक्तीवर रजताचा भ्रम होतो. का ज्यांनी कधी रजत पाहिलेलंच नाही, त्याला रजताच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात नाही, त्याला होतो? ज्यांनी रजत पाहिलेला आहे, म्हणजे रजताच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे, म्हणजे सत्य रजताच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे, अशाच पुरुषाला शुक्तीवर रजताचा काय होतो? भ्रम होतो, अध्यास होतो. लक्षामध्ये. म्हणजे अध्यासासाठी सत्य वस्तू ज्ञान देणे संस्कार कारण आहे की नाही? आहे. आता स्थाणूवर पुरुषाचा भ्रम होतो. स्थाणू शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? स्थाणू म्हणजे खांब नाही. आपण ज्यावेळेला शेतात जातो, शेतामध्ये झाडं असतात का नाही, आणि कधी कधी असं असतं बघा, तो शेतकरी काय करतो माहिती आहे का? बांधावरचं वगैरे असं एखादं झाड तोडतो. असं पूर्ण बुडातून झाड तोडीत नाही, त्याच्या फक्त फांद्या कापीत वाशतो, आणि त्याचा बुंदा असा उभा असतो का नाही? फांद्या कापल्या नुसतं असं म्हणजे खोड असतो उभा रानात शेतात असतं का नाही? त्याला म्हणतात स्थाणू. त्याला काय म्हणतात? स्थाणू. लक्षामध्ये. तर अंधाराच्या वेळी, रात्रीच्या वेळी कधी कधी मनुष्याला
असा तो शेतात काय असतो, स्थाणू असतो. म्हणजे तो ते झाड तोडलेलं असते, फांद्या तोडलेलं असतं, ती उभं असते असं. आणि लांबून पाहिलं माणसाला असं वाटतं हे चोर आहे काय, चोराचा भ्रम. कशाचा भ्रम होतो, स्थाणूवर कशाचा भ्रम होतो. आता चोर म्हणजे कोण, बैलच ना, बैल का म्हैस का कुत्रं. चोर म्हणजे कोण असतो, माणूस. म्हणजे त्या खोडावर कोणाचा भ्रम होतो, माणसाचा भ्रम होतो, माणसाचा, पुरुषाचा भ्रम होतो. कशाचा, पुरुषाचा भ्रम. लक्षात आलं का. मग त्या खोडावर पुरुषाचा भ्रम कुणाला होतो, ज्याने पुरुष पाहिलेला आहे त्याला होतो का ज्याने पुरुष कधी पाहिलेलाच नाही त्याला होतो. म्हणजे पुरुषाच्या, सत्य पुरुषाच्या ज्ञानाचा संस्कार, सत्य माणूस ज्यानं कुठेतरी पाहिलेला आहे, मग सत्य पुरुषाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे त्याला होतो का ज्याने कधी सत्य पुरुष पाहिला नाही त्याला त्या स्थानूळ पुरुषाचा भ्रम होतो. ज्याने सत्य पुरुष पाहिलेला आहे म्हणजे सत्य पुरुषाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे अशाच माणसाला काय होतो, त्या स्थानूवर पुरुषाचा भ्रम होतो. म्हणजे हे तिन्ही उदाहरणं आपण बघितलं. रज्जू सर्पाचं पाहिलं, शुक्ती रजताचं पाहिलं, स्थाणू पुरुषाचं पाहिलं. तर या तिन्ही उदाहरणामध्ये अध्यास जो घडायला लागला तो कुणाला होतो अध्यास, ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असेल अशाच पुरुषाला रज्जू सर्पाचा किंवा शुक्ती रजताचा किंवा स्थाणू पुरुषाचा भ्रम होतो का नाही, होतो का नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नाही त्याला होतो का, होत नाही. म्हणजे काय शब्द व्हायला लागले, अध्यास होण्यासाठी सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असावा लागतो आणि सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नसला तर अध्यास घडत नाही. म्हणजे सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार हा अध्यासाला कारण आहे. म्हणजे ही अध्यासाची सामुग्री सिद्ध व्हायला लागलं का नाही, सिद्ध होते की नाही सिद्ध होत, सिद्ध होते. म्हणजे सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अध्यासाला कारण आहे असं पूर्वपक्ष. हे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे बघा. कुणाचं म्हणणं आहे, पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. पूर्वपक्षाचं म्हणणं खरं वाटतं असते लवकर अलग लक्षामध्ये. आणि आता एवढंच नाही, आता हा पूर्वपक्षी काय म्हणतो की तुमच्या सिद्धांतामध्ये कसं आहे की आत्म्यावर ह्या सगळ्या जगाचा काय झालाय, अध्यास झालाय, अहंकाराचा अध्यास झालाय. अहंकारादी असा सगळा हा बंध हा आत्म्यावर काय आहे, अध्यस्त आहे, ब्रह्मवर अध्यस्त असं तुमचं म्हणणं आहे ना. पण मग याचा अध्यास होण्यासाठी, अहंकाराचा अध्यास होण्यासाठी, सगळ्या या जगताचा अध्यास होण्यासाठी, अगोदर अध्यास घडण्यासाठी या अहंकाराला कुठंतरी अगोदर पाहिलं पाहिजे का नाही, जगाला कुठंतरी पाहिलं पाहिजे का नाही. म्हणजे अध्यास होण्याच्या अगोदर हे सत्य जगत कुठंतरी बघितलं पाहिजे का. सत्य जगताचं ज्ञान झालं पाहिजे ना, सत्य अहंकाराचं ज्ञान झालं पाहिजे का नाही कुठंतरी. पण सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार त्याशिवाय अध्यास होईल का, अध्यास होत नाही. समजत मी काय म्हणतो ते. आणि तुम्ही म्हणता अध्यास झाला, मग अध्यास झाला म्हणतात तर अध्यासाची सामग्री काय, सत्य वस्तू ज्ञानाचा संस्कार. मग तुम्हाला सत्य असलेला अहंकार त्याचं अगोदर ज्ञान पाहिजे, सत्य असलेलं जगत त्याचंही तुम्हाला अगोदर काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि तुमच्या मतात अहंकार सत्यच नाहीये आणि तुमच्या मतात जगत अगोदर कुठं सत्य नाही आहे का. सत्य जगत, सत्य जगत तुम्हाला मान्यच नाही. सत्य अहंकार हा सगळा बंध तुम्हाला मान्यच नाही. मग तुम्हाला सत्य वस्तूच्या ज्ञाना संस्कार होईल का. जर जगत नावाची वस्तू सत्य तुम्ही पाहिली, जर अहंकार तुम्ही सत्य कुठेतरी पाहिला, त्याचं तुम्हाला ज्ञान झालं, मग त्या ज्ञानाचा संस्कार तुमच्या चित्तात राहिला आणि त्या संस्काराचे वगैरे तुम्हाला मग काय होईल, जगताचा अहंकाराचा काय होईल, अध्यास होईल. आणि लक्षामध्ये मग या अध्यास म्हणता येईल. पण त्याच्यासाठी अगोदर कुठेतरी ते सत्य असलं पाहिजे. आणि नुसतं सत्य असून नाही, त्या सत्य असलेल्या जगाचं अहंकार तुम्हाला ज्ञान पाहिजे, त्याचा संस्कार चित्तात पाहिजे, तर तुम्हाला काय होईल, अध्यास होईल. पण तुमच्या वेदांताच्या सिद्धांतामध्ये
एक ब्रह्माशिवाय, आत्मस्वरूपाशिवाय दुसरी कोणतीच वस्तू सत्य नाही. आहे का कोणती वस्तू सत्य? अहंकार नावाची वस्तू सत्य आहे का? नाही. जगत कुठं सत्य आहे का? नाही. आणि मग जगत सत्य नाही, अहंकार सत्य नाही, म्हणजे तुम्हाला सत्य अहंकाराचं जगताचं ज्ञान नाही, त्याचा संस्कार नाही, मग तुम्हाला त्याचा अभ्यास कसा होईल? सत्य सर्प जर पाहिलाच नाही तर सत्य सर्पाचा अभ्यास होईल का? आपण सत्य सर्प जर पाहिलाच नाही, त्याचा संस्कार जर चित्तात नाही सत्य सर्पाच्या ज्ञानाचा, तर सर्पाचा अभ्यास कोणाला होईल का? होतच नाही. तसं सत्य जगताच्या ज्ञानाचा संस्कार जर तुम्हाला नाहीच आहे, सत्य अहंकाराच्या ज्ञानाचा संस्कार जर तुमच्या चित्तात नाहीच आहे, तर तुम्हाला अहंकाराचा अभ्यास कसा होईल? शंका लक्षात आली का? कारण सत्य वस्तू ज्ञानाचा संस्कार हा अभ्यासाला काय असतो? कारण असतो. ही सामग्री वेगळीची आणि ती तर नाहीच आहे तुमच्या मतात, मग तुमचा अभ्यास होईल कसा? म्हणून सामग्रीच नसेल तर अभ्यास होणार नाही. आणि जगत तर दिसतंय, मग अभ्यास तर नाहीच आहे, अभ्यास तर झालेलाच नाही आणि दिसतंय तर म्हणून सत्य. अभ्यासाची सामग्रीच नाही ना, मग अभ्यास होईल कसा? आणि मग दिसतंय तर खरं, मग याची संगती काय लावायची? मग दिसतंय ना, अभ्यास झालेला नाही ना, मग दिसतंय मग खरं मान. मग कसं हे जे दिसतंय हे जगत कसं आहे? प्रतितीला येणारा अहंकार, प्रतितीला येणारं हे जगत सत्य आहे हे सिद्ध करू लागलाय कोण? पूर्वपक्षी. म्हणून अहंकारादी बंध सत्य आहे म्हणतो, तो अध्यस्त नाही, तो भासलेला असा प्रकार प्रपंच नाही. लक्षामध्ये बघा. चला, कार्याध्यासाची सामुग्री हेच ना. कार्याध्यास, अध्यासाचे दोन प्रकार सांगितले होते, कार्याध्यास आणि कारणाध्यास. माहिती आहे तुम्हाला? म्हणजे दोरीवर सर्प भासतो, मग दोरीवर सर्प भासला कोणामुळं? दोरीच्या अज्ञानामुळं. मग दोरीच्या अज्ञानामुळं सर्प जर भासला तर तो सर्प ही अध्यस्तच आहे, आणि त्या सर्पाला कारण असले दोरीचं अज्ञान ते सुद्धा कसं आहे? अध्यस्तच आहे. फक्त की सर्पाला कारण असल्यामुळं त्याला कारणाध्यास म्हणतात, आणि त्या अज्ञानापासून सर्प निर्माण झाला असं त्याला कार्याध्यास म्हणतात. तसंच इथं सिद्धांतामध्ये आत्मस्वरूपावर जगाचा अध्यास झाला, अहंकाराचा अध्यास झाला, त्याला कारण आहे आत्मस्वरूपाचा अज्ञान, आणि ते अज्ञान सुद्धा कसं आहे? अध्यस्तच आहे. मग त्या अज्ञानाला म्हणतात कारणाध्यास, आणि त्या अज्ञानापासून निर्माण झालेल्या या बंधाला आणि जगताला काय म्हणतात? कार्याध्यास म्हणतात. मग आता कार्याध्यास म्हणजे हा सगळा अहंकारादी बंध जगत, हा कार्याध्यास घडण्यासाठी, ऐका, कार्याचा अध्यास म्हणजे जगाचा अध्यास, अहंकाराचा अध्यास घडण्यासाठी जी सामग्री लागते, ही सामग्री अशा प्रकारची. कोणती? सत्य वस्तू ज्ञान देणे संस्कार. एक, तीन प्रकारचे दोष. तीन प्रकारचा दोष म्हणजे प्रमाता दोष. आमचं राहिले का? सवेळी राहील का? बरं, सवेळी बघा, मी सांगितलंच सगळं तुम्हाला, वाचायचं. पूर्वपक्षीच्या मतानं कार्याध्यासाचा असंभव. पूर्वपक्षी जो आहे ना, पूर्वपक्षी तो काय म्हणतो? तुमचा कार्याध्यास जो आहे जगाचा अध्यास, त्याचा असंभव आहे, म्हणजे त्याचा संभवच नाही, कार्याध्यास होऊ शकत नाही. तो म्हणतो अहंकारादी आत्मवस्तू याला बंध म्हणतात. बंध म्हणजे काय? तुम्हाला वाटतं चड्डीचा बंध, तो नाही. अहंकारादी हे जे अनात्म वस्तू आहे त्यालाच काय म्हणतात? बंध. अशा प्रकारचं म्हणत असतात. तो बंध जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असता तर आत्मज्ञानानं त्याची काय झाली असती? निवृत्ती झाली असती, जर अध्यस्त असतात. पण बंध अध्यास रूप नाहीये, म्हणून त्याची ज्ञानानं निवृत्ती संभवत नाही. ज्या वस्तूचं ज्ञान होतं ते ज्ञान, ऐका, ज्या वस्तूचं ज्ञान होत असतं ते ज्ञान काय करतं? त्या वस्तूवर भासलेला अध्यस्त पदार्थ आणि त्या अध्यस्त पदार्थाला कारण असलेलं जे अज्ञान, त्या वस्तूचं अज्ञान, त्या अज्ञानाला पण ते काय करत असतं? निवृत्त करत असतं. बघा, ज्या वस्तूचं ज्ञान होतं ते ज्ञान, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचं कारण ते त्या वस्तूचं अज्ञान, या दोघाला काय करतं? ते निवृत्त करतं. ज्याप्रमाणे रज्जूचं ज्ञान, रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास व त्या सर्पाध्यासाला कारण असणारं जे रज्जूचं अज्ञान, या दोघांची ते काय करतं? निवृत्ती करतं.
म्हणजे सर्पाची पण निवृत्ती करतं आणि सर्पाला कारण जे अज्ञान त्या अज्ञानाची पण निवृत्ती करतं. कोण? दोन्हीचं ज्ञान. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचं ज्ञान याला अध्यास म्हणतात. कळलं का? भ्रांती ज्ञानाचा विषय म्हणजे दोन्ही सर्पाचा अध्यास झाला म्हणजे भ्रांती ज्ञान झालं. हा सर्प आहे असं, मग हा सर्प आहे असं हे भ्रांती ज्ञान आहे. या भ्रांती ज्ञानाचा विषय कोण असतो? सर्प. मग तो सर्प अलक्षामध्ये सर्पाचं झालेलं ज्ञान हे दोन्ही काय असतात? अध्यस्त असतात. यालाच अध्यास म्हणतात. सत्य वस्तूची ज्ञानानं निवृत्ती होत नाही. ऐका, अध्यस्त वस्तूची ज्ञानानं निवृत्ती होते, पण जी वस्तू सत्य असते त्या सत्य वस्तूची ज्ञानानं निवृत्ती होते का? होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी अहंकारवादी बद्ध अध्यास होत नाही, कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्याला काही कारणे असतात. अध्यास घडायला काय असतात? कारणे असतात. त्या कारण समुदायालाच काय म्हणतात? सामग्री असं म्हणतात. ती कारणे अशी आहेत बघा. ऐका, अध्यास होण्यासाठी जी कार्याध्यास होण्यासाठी जी सामग्री लागते, जी कारणं लागतात त्या अशी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. पहिला काय आहे? सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार. आणि 3 प्रकारचा दोष लागत असतो. किती प्रकारचा? 3 प्रकारचे दोष म्हणजे कोणते? प्रमाता दोष, प्रमाण दोष व प्रमेय दोष. लक्षामध्ये. तर त्याच्यात आता अगोदर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण कसा असतो आणि तुमच्या मतामध्ये तो अध्यास उपलब्ध नाही. अध्यास होण्यासाठी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार उपलब्ध नाही, त्यामुळं जगाचा अध्यास होऊ शकत नाही. सिद्ध करावं लागतं पक्षात. लक्षामध्ये बघा, ही कार्याध्यासाची सामग्री सगळी. कशाची सामग्री? कार्याध्यासाची. या सामग्री वाचून अध्यास घडणार नाही. अध्यासाचं लोकप्रसिद्ध दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प, शुक्तिरज, स्थाणुपुरुष वगैरे आहे. जगतात ज्यानं सत्य सर्प किंवा सत्य रजत म्हणजे रूप पाहिला असेल त्यालाच रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्पाचा किंवा शिंपीवर कशाचा होतो? रुपयाचा अध्यास होतो, म्हणजे भ्रम होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या अंतःकरणात असेल त्याला रज्जूवर सर्पाचा अध्यास होईल. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात सत्य रुपयाचा किंवा सत्य पुरुषाचा संस्कार असेल त्याला शिंपीवर रुपयाचा किंवा स्थाणूवर म्हणजे झाडाच्या खोडावर पुरुषाचा अध्यास होईल. आलं लक्षामध्ये? समजतंय का? अरे रूप म्हणजे चांदी. तुम्हाला वाटतं नाही रूप काय आलं? सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असेल तर नसेल, सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार जर नसेल तर अध्यास होणार नाही. आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त म्हणावायचा असेल तर अहंकारादी बंध कुठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार जर असता तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असं म्हणणं कदाचित संयुक्तिक झालं असतं. लक्षामध्ये. पण अडचण ही आहे की वेदांत मतामध्ये आत्म्याशिवाय केव्हाच आणि काहीच सत्य नाही. आहे का? काही सत्य नाही. आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार ते तर अध्यासाला कारण आहे आणि बंध कुठेच सत्य नसल्यामुळं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराचाच काय आहे? असंभव आहे. म्हणून बंध अध्यस्त म्हणणं संभवत नाही. म्हणून बंध अध्यस्त नाही म्हटलं आणि बंध तर प्रतीतीला येतोय. मग जी वस्तू अध्यस्त नाही प्रतीतीला येते, ती वस्तू कशी असते? सत्य असते, खरी असते. म्हणून हा बंध सगळा कसा आहे? सत्य आहे असं कोणाला म्हणायचंय? पुरुषाला म्हणायचं. आलं लक्षामध्ये? मग आता अजून पुढची सामग्री प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष हे पण लागतात आणि ते पण तुमच्या मनात उपलब्ध होत नाहीत. अध्यास घडण्यासाठी सामग्री संभवतच नाही, त्याच्यामुळे अध्यास घडत नाही, हे सिद्ध करणार नाही. पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण असतो आणि या सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराचाच काय आहे? असंभव असल्यामुळं कार्याध्यासाचा सुद्धा काय आहे? असंभवच आहे. कार्याध्यासही संभवत नाही. म्हणून जगत कसं आहे? अहंकारादी बंध कसा आहे? सत्य आहे हे सिद्ध करते. आणि मग सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नसते, त्यासाठी कर्म करावं लागतं असं म्हणते. लक्षामध्ये? ओम शांती शांती शांती.